नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडिया पोस्ट GDS भरती 2026 मध्ये अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत आहे मित्रांनो. फॉर्म भरणे सोपे आहे, पण खरी कसोटी असते ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच DV. यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्र पडताळणी आणि जातीचा दाखला यावर एक परिपूर्ण गाईड पाहणार आहोत. जसे की तुमचे खूप सारे कमेंट्स व्हिडिओमध्ये येत आहेत, तर तुमचे ते डाऊट्स क्लिअर होतील. तर DV मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद होण्यापासून कसे वाचावे समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की मेरिट लिस्टमध्ये आपले नाव आले तर आपली नोकरी निश्चित झाली. पण मित्रांनो थांबा, मेरिट लिस्ट ही फक्त पहिली पायरी आहे. खरी परीक्षा असते ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. रिझल्ट लागल्यानंतर जी लिस्ट लागते त्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो आणि ही फक्त पहिली पायरी आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही खरी परीक्षा येथे असते. तांत्रिक चुकींमुळे अनेक उमेदवार येथेच बाद होतात, त्यामुळे गाफील राहू नका. तर या गाईडमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर एक म्हणजेच जातीच्या दाखल्याचे अचूक स्वरूप, दुसरी गोष्ट म्हणजे OBC आणि EWS प्रमाणपत्राची वैधता आणि महत्त्वाच्या तारखा, आणि निवड झाल्यानंतरची 15 दिवसांची प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुवर्ण नियम, जसा राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा फॉर्मॅट आवश्यक आहे. आता हा सर्वात महत्त्वाचा सुवर्ण नियम लक्षात घ्या. GDS ही केंद्र सरकारची नोकरी आहे, त्यामुळे तुमच्याकडे असलेला जातीचा दाखला हा राज्य सरकारचा म्हणजेच स्टेट फॉर्मॅट चालणार नाही. तो केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल फॉर्मॅटमध्येच लागेल. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमचे प्रमाणपत्र एनेक्झर 5 मध्ये दिलेल्या विहित नमुन्यातच प्रिस्क्राइब फॉर्मॅटमध्येच असणे बंधनकारक आहे. आता हे एनेक्झर 5 म्हणजेच काय, तर तुम्ही जर नोटिफिकेशन वाचलं नसेल तर ते नोटिफिकेशन वाचून घ्या. त्यामध्ये एनेक्झर 5चा फॉर्मॅट दिलेला आहे. एनेक्झर 5 मध्ये विहित नमुन्यातच असणे बंधनकारक आहे असा फॉर्मॅट दिलेला आहे. योग्य फॉर्मॅटमधील दाखला नसल्यास काय होईल, खूप विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे. तर आता समजा तुमच्याकडे जुना किंवा राज्याचा दाखला आहे, तर काय होईल? घाबरू नका. अशा वेळी तुमची तात्पुरती निवड प्रोव्हिजनल सिलेक्शन केली जाते आणि तुम्हाला योग्य फॉर्मॅटमधील दाखला आणण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली जाते. पण सावधान, जर या 15 दिवसाच्या आत तुम्ही योग्य फॉर्मॅटमधील दाखला दिला नाही तर तुमची उमेदवारी थेट रद्द केली जाते. ही खूप महत्त्वाची बाब आहे. जर तुम्ही 15 त्या प्रोव्हिजनल एंगेजमेंटच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत योग्य फॉर्मॅटमधील दाखला न दिल्यास उमेदवारी थेट रद्द केली जाईल. जर तुम्ही नोटिफिकेशन वाचलं नसेल तर जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन पेज नंबर 7 वर 6 नंबरचा पॉईंट आहे रिझर्वेशन म्हणून, तुम्ही तो एकदा वाचून घ्या. नंतर येतो OBC आणि EWS प्रमाणपत्राची अचूक वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी. तर OBC मध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच क्लोजिंग डेट पर्यंत वैध असणे आवश्यक आहे. कशाच्या, तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतचा वैध म्हणजे व्हॅलिड पाहिजे. तसेच EWS उमेदवारांचे प्रमाणपत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेला आणि चालू आर्थिक वर्षाचे म्हणजेच रिलेव्हंट फायनान्शियल इयर प्रमाणपत्र वैध असावे लागते. एक टीप लक्षात घ्या, जरी प्रमाणपत्र शेवटच्या तारखेनंतर काढले असले तरीही त्यावरील वैधता शेवटच्या तारखेच्या आधीची ग्राह्य धरली जाईल. नंतर पहा मित्रांनो, EWS उमेदवारांसाठी महत्त्वाची टीप म्हणजेच एज रिलॅक्सेशन. तर EWS प्रवर्गासाठी GDS भरतीत 10% आरक्षण आहे, मात्र वयोमर्यादेत कोणतीही सवलत म्हणजेच एज रिलॅक्सेशन नाही. नोटिफिकेशनमध्ये पेज नंबर 5 वाचून घ्यायचे, जिथे दिलेलं आहे की इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS नो रिलॅक्सेशन, एजमध्ये रिलॅक्सेशन नाही. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेला सुरुवात. SMS आणि ईमेलकडे लक्ष ठेवा. डॉक्युमेंट प्रक्रियेत सुरुवात जर होत असेल तर तुम्हाला SMS आणि ईमेल येणार आहे, तर त्याकडे लक्ष ठेवावे लागेल. SMS आल्यापासून बरोबर
15 दिवसाच्या आत तुम्हाला किती दिवसाच्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला दिलेल्या डिझिग्नेटेड ऑथॉरिटीकडे तुमच्या मूळ कागदपत्रांसह हजर राहणे सक्तीचे आहे. आणि लक्षात घ्या गोष्ट, जर तुम्ही 15 दिवसाच्या आत हजर राहिला नाहीत तर सिस्टीम तुम्हाला नॉन टर्म अप म्हणजेच मार्क करेल, म्हणजे सरळ सरळ तुमची उमेदवारी कायमची रद्द करेल आणि पुढील यादीत दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगतो, कागदपत्रांची अंतिम यादी प्रॉपर ठेवा. 1 बंच ओरिजिनल आणि 2 फोटोकॉपीज बंच स्वतःच्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड, स्वतःच्या सिग्नेचर केलेले, ज्यामध्ये अतिशय मुख्य डॉक्युमेंट आहेत 10वीची मार्कशीट, ओळखपत्र आणि जन्म तारखेचा पुरावा. नंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, प्रमाणपत्रासोबत वैद्यकीय दाखला, तर जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, EWS, PWBD किंवा ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र लागू असल्यास सोबत ठेवावे. नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट, हे सक्तीचे आहे. हे प्रमाणपत्र केवळ सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर किंवा PSC यांच्याकडूनच प्रमाणित केलेले असावेत. खाजगी डॉक्टरांचे चालणार नाही. पेज नंबर 12 एकदा वाचून घ्यायचा. नोटिफिकेशनमध्ये पेज नंबर 12 मध्ये दिलेलं आहे की हे प्रमाणपत्र केवळ सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडूनच प्रमाणित केलेले असावे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, API सेतू आणि डिजिलॉकरद्वारे डिजिटल पडताळणी, तर तुमची 10वीची मार्कशीट आणि इतर माहिती API सेतू किंवा डिजिलॉकरद्वारे थेट शैक्षणिक बोर्डाच्या वेबसाईटवरून तपासली जाईल. तर अशा वेळेस सावधान राहा. जर ऑनलाईन रेकॉर्ड आणि तुमची प्रत्यक्ष मार्कशीटमधील माहिती जसे नाव, गुण जुळले नाही तर उमेदवारी तत्काळ नाकारली जाईल. नोटिफिकेशन पेज नंबर 13 हे सुद्धा वाचून घ्यायचा. तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश दोन्ही सुद्धा नोटिफिकेशन आहेत दिलेले, तर तुम्ही दोन्ही वाचू शकता. नंतर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यावर काय, तर 30 दिवसांची तुम्हाला मिळेल कालावधी. ऑफर ऑफ प्रोव्हिजनल एंगेजमेंट DV यशस्वी झाल्यानंतर तत्काळ मिळेल. पुढील 30 दिवसात तुम्हाला 3 दिवसाचे बेसिक ट्रेनिंग पूर्ण करावे लागेल. जे उमेदवार BPM म्हणजेच ब्रांच पोस्टमास्टर पदासाठी निवडले गेले आहेत त्यांना पोस्ट ऑफिस चालवण्यासाठी स्वतःच्या खर्चाने जागेची व्यवस्था याच 30 दिवसात करणे बंधनकारक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतिम सावधानता, बनावट कागदपत्रे आणि कायदेशीर कारवाई, तर हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि हे कोणती एक्झाम असो हे खूप महत्त्वाचे असते. एक अंतिम आणि कडक सावधानता की चुकीची माहिती, खोटे गुण किंवा बनावट जातीचा दाखला दिल्याचे कोणत्याही टप्प्यावर नोकरी लागल्यानंतरही सिद्ध झाल्यास तुम्हाला नोकरीवरून तत्काळ बडतर्फ टर्मिनेशन केले जाऊ शकते. आणि हे जे केलेलं आहे तुम्ही चुकीचे केलेले असेल तर ते एक गुन्हा म्हणून त्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. म्हणून याची तुम्ही चांगल्या प्रकारे सावधगिरी बाळगावी. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढे सांगेल की तुमची तयारी आजच सुरू करा. तुमचा जातीचा दाखला Annexure 5 च्या फॉर्मॅटमध्ये असल्याची खात्री करा. OBC, EWS प्रमाणपत्रावरील तारखा तपासा. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर GDS पोर्टलवर रोज लक्ष ठेवा. तुम्हाला रिझल्ट फक्त GDS पोर्टलवरच मिळेल. तुम्हाला यादीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की इकडून तिकडून बातमी ऐकल्याऐवजी तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. तुम्हाला तिथे न्यू नोटिफिकेशन म्हणून लिहून येणार जेव्हा रिझल्ट लागणार आणि तुम्ही तिथे चेक करू सर्कल वाईज निकाल. तर लक्षात ठेवा, योग्य कागदपत्रे हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आणि सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.